आपण ट्यून आहात 90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. रसिक श्रोते हो, आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन. या दिनाचं औचित्य साधूनच मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे एक विशेष कार्यक्रम. यामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत समीक्षा संध्या मिलिंद. सुरुवातीला मॅडमचा परिचय आपण या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मॅडमचं शिक्षण MA क्लिनिकल सायकोलॉजीमधून झालेलं आहे. सायकोलॉजिस्ट म्हणून त्या काम करतात. सोमेश्वर येथे टाटा ट्रस्टतर्फे जो आशा प्रोजेक्ट चालवला जातो त्या प्रोजेक्टमध्ये गेल्या 5 वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. यासोबतच ऊसतोड कामगारांची मुले किंवा इतर मुले, अध्ययनक्षम आणि अतिचंचल या मुलांसोबत त्या गेल्या 18 वर्षांपासून कार्यरत आहेत. यामध्ये स्लो लर्नर, लर्निंग डिसेबल अशा मुलांबरोबर देखील त्या काम करतात. किशोरवयीन मुलं मुली त्यांच्यावर लैंगिक, मानसिक आणि शारीरिक समस्या या संदर्भात देखील त्यांचं विशेष काम आहे. श्रोते हो, 10वीची मुलं मुली त्यांना गायडन्स असेल, मार्गदर्शन असेल, पालकांचं समुपदेशन असेल, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या मानसिक समस्या असतील, त्यांना येणारा ताण असेल, तसेच विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी देखील त्या काम करतात. आणि हे काम करत असतानाच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शिक्षण कोंडी या पुस्तकाचं अभिवाचन देखील त्यांनी केलेलं आहे. श्रोते हो, मॅडम विषयी आवर्जून सांगावयाची एक गोष्ट म्हणजे त्यांना शॉर्ट फिल्म्स आणि नाटकाची देखील विशेष आवड आहे. त्यांना राज्य नाट्य पुरुषोत्तम करंडक हा मिळालेला आहे. तर असं हे छान असं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सुरुवातीला मॅडम आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आमच्याशी बातचीत करणार आहात. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी स्नेहल आपले मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद स्नेहल, आणि सर्व श्रोत्यांना पण माझा धन्यवाद आणि नमस्ते. नमस्कार. श्रोते हो, दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त समाजामध्ये मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्याचा आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी या दिवशी काम केलं जातं. या दिनाचं औचित्य साधूनच माझा आपणास पहिला प्रश्न असा आहे की मानसिक आरोग्य म्हणजे काय? खरं सांगायचं तर मला वाटतं मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्यापासून वेगळं नाही करतायत. हे दोन्ही एकत्र आहेत. बर. हां, जसं तुमचं मन छान, शरीर छान तर मन छान, खरंय. आणि मन छान तर शरीर छान, अगदी. असं दोन्ही एकत्र चालतं. पण जेव्हा आपण मानसिक आरोग्य म्हणतो तेव्हा मला वाटतं की महत्वाचा प्रश्न म्हणजे मी ज्या परिस्थितीत राहतीये किंवा मी ज्या परिस्थितीत राहतोय त्या परिस्थितीशी मला जुळवून घेता येत आहे का? माझे आप्तेष्ट असतील, माझा समाज असेल, माझे आजूबाजूचा परिसरातले लोक असतील, यांच्या बरोबरीनं मी चालू शकतोय का मला याच्यामध्ये कुठेतरी अडचणी येत आहेत, बर. किंवा मला माझ्या रोजच्या दैनंदिन घटना करताना मला आनंद मिळतोय का, मी समाधानी आहे का, या सगळ्याचा एक लोखायोखा म्हणजे माझं मानसिक आरोग्य. अच्छा, खूप छान. म्हणजे मानसिक आरोग्याची इतकी छान व्याख्या तुम्ही आज केलेली आहे. मॅडम, आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे, तर हा दिवस का साजरा केला जातो किंवा हा दिवस साजरा करण्याची गरज का वाटते? आपण 8 मार्च हा महिला दिवस साजरा करतो, बरोबर आहे, किंवा पर्यावरण दिवस साजरा करतो. मला वाटतं हे दिवस एक निमित्त आहे की त्या निमित्तानं मानसिक आरोग्याविषयी असलेले प्रश्न, समाजामध्ये असलेल्या अडचणी, किंवा आपल्याकडे अजूनही मानसिक आरोग्य हा एक स्टिग्मा आहे, खरंय, भीती आहे त्याच्याबद्दल, किंवा अजाणतेपणा जास्त आहे. तर या निमित्तानं या विषयावरती बोललं जावं, त्याबद्दल चर्चा व्हाव्यात, यासाठीचा हा मानसिक आरोग्य दिवस आहे. मी थोडं सांगू इच्छिते की जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची सुरुवात 1992 मध्ये झाली. संयुक्त राष्ट्र आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ मेंटल हेल्थचे उपसचिव रिचर्ड हंटर यांच्या पुढाकारानं हा दिवस साजरा करण्यात येतो. अच्छा. आणि वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ ही एक जागतिक मानसिक आरोग्य संस्था आहे, ज्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त सदस्य देश आहेत त्याच्यामध्ये. मला वाटतं हा एक काय म्हणू आपण की कोविडच्या नंतरच्या काळात तर आता मानसिक आरोग्याला खूप जास्त महत्व आलंय. त्यामुळे मला वाटतं पोस्ट कोविड, परत कोविड नंतर ह्या एका मानसिक आरोग्य दिवसाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना मिळावा, या निमित्तानं याच्या चर्चा व्हाव्यात, यासाठीच हा दिवस आहे. खरंय, खरंय. म्हणजे आपण जसं सांगितलं की कोविडमुळं
बऱ्याच लोकांचे नोकरी गेलेली आहे, व्यवसाय खूप. गेलेले आहेत, म्हणजे पोटा पाण्याचे प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत. त्यासोबतच जी काही नैसर्गिक आपत्ती आपण म्हणतोय हो. ती सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावरती येताना दिसून येते. तर या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आरोग्यावर, विशेषतः मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतोय. होय. निश्चितच आपण खूप छान माहिती सांगितलीत. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की मानसिक आरोग्य जपण्यासाठी किंवा तणावमुक्त राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आता एक महत्वाचा तुम्ही जो शब्द सांगितला, तणावमुक्त. आता ही परिस्थिती अशी आहे की प्रत्येकावरती कुठे ना कुठे कमी जास्त तणाव आहेच. बरोबर आहे. आपण आता पूर्णतः तणावमुक्त राहू शकत नाहीये. बरोबर. पण आहे जो तणाव माझ्यावरती, तो तणाव मला मदत करतोय का मला मागं खेचतोय, अच्छा. याचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया. 10वीचे पेपर सुरू व्हायचे होते, बरोबर आहे, बोर्डाच्या परीक्षा सुरू व्हायच्या होत्या. बरोबर. त्यावेळेला मुलांवरती एक तणाव होता की कधी सुरू होतील परीक्षा, काय होणार आहे, 10वी असेल 12वी असेल, कारण आपल्याकडे बोर्डाला जास्त महत्व दिलं अगदी. जातं. ज्या दिवशी तारखा डिक्लेअर झाल्या त्या दिवशी तो तणाव थोडा वाढला की वाढला. बाबा या तारखेला आहेत. खरंय. जोपर्यंत तारखा डिक्लेअर नव्हत्या त्यावेळेला मुलांना कळतच नव्हतं की काय करायचंय. तो एक वेगळा तणाव होता. पण जेव्हा तुम्हाला टार्गेट असतं, जेव्हा तारखा डिक्लेअर झाल्या तेव्हा मुलांसमोर एक टार्गेट आलं आणि मग हा तणाव मुलांना बऱ्यापैकी पॉझिटिव्हली घेऊन जातो, एक वेगळ्या दिशेनं घेऊन जातो की मला माझं एक टार्गेट मिळालंय, मला माझी तारीख आहे परीक्षेची, मग मी त्या उद्देशानं प्रयत्न करणार आहे. परीक्षेत पास होण्यासाठी असेल, मला आवश्यक तितके मार्क मिळवण्यासाठी असेल, किंवा जी मुलं खूप जास्त आवडीनं अभ्यास करतात त्यांनी अजून जास्त कष्ट घेण्यासाठी असेल की मला ह्या मार्कांपर्यंत पोहोचायचंय. आता हा सुद्धा त्यांच्यावरचा तणावच होता. बरोबर. पण हा तणाव त्यांनी पॉझिटिव्हली घेतला, चांगल्या पद्धतीनं घेतला, म्हणून ते पुढे जाऊ शकले. निश्चित. बरोबर आहे. ज्या मुलांना हा तणाव खूप जास्त त्रासदायक झाला की मी परीक्षेत पास होईनच का नाही, मला मार्क पडतीलच का नाही, ह्याची ज्या मुलांना भीती होती त्यांना तो मागे खेचणारा होता. निश्चित. त्यामुळे आता आपण तणाव मुक्त नाही राहू शकत. आपल्याला तणावासोबत राहायचंय, पण हे राहताना मला हे बघायचंय की माझी गाडी रेल्वेच्या ट्रॅकवरून घसरत तर नाहीये, खरंय, खाली पडतीये, डगमगतीये, का मला मध्येच कोणाची तरी गरज पडणार आहे. तरच आपण आता या तणावाला सोबत घेऊन जाऊ शकू किंवा सामोरं जाऊ शकू. निश्चित. खूप छान माहिती आपण सांगितलीत. मॅडम, आपण आपल्या जीवनातील ताणतणाव कसा कमी करू शकतो याविषयी आपण काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, आपल्याकडे कुटुंबामध्ये ना संवाद हा एक खूप महत्वाचा भाग आहे. अगदी. आपण पोस्ट कोविड विचार केला की ज्यांचे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की नोकऱ्या गेल्या, आर्थिक ताण वाढला, बरं गरजा कमी नाही झालेल्या, गरजा आहेत तिथंच आहेत, पण आर्थिक ताण वाढलेला आहे. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं कुटुंबाबरोबर एक संवाद असणं की आता ही परिस्थिती आहे माझ्यासमोर, आपल्याकडे इतक्या गोष्टींमध्ये आपल्या गरजा इतक्या आहेत, माझं उत्पन्न इतकं कमी झालेलं आहे, मग आपण आहे त्या उत्पन्नामध्ये कसं भागवू शकू, हे कुटुंबाशी मोकळेपणानं बोलणं, त्यांना सांगणं. कारण कोणालाही आपल्या मनातलं कळावं अशी आपण आशा नाही करू शकत. अगदी बरोबर. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मोकळेपणानं संवाद करू शकणार नाही, कुटुंबाशी असेल, मित्रमंडळींशी असेल, मग ह्या संवादामधून तुम्हाला अनेक गोष्टी समोर येतात की बरं मला हे जमत नाहीये, मग मला अजून कोणाची मदत लागतीये का, मला फक्त कुटुंबाची मदत घेऊन चालणार नाहीये, मला हा तणाव माझ्या एकट्यानं सामोरं जाता येऊ शकत नाहीये. मग अशा वेळेला तुमच्या शेजारी पाजारी डॉक्टर्स अवेलेबल आहेत का याचा विचार केला पाहिजे. जर ते पण शक्य नसेल तर आसपास परिसरात कोणी आहे का ज्यांच्याकडे मी जाऊन मदत मागू शकेन. आणि मला वाटतं सायकोलॉजिस्ट आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, यांच्याकडे जाऊन मदत घेणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. म्हणजे मग हा तणाव खूप जास्त टोकाला जात नाही. नाहीतर बऱ्याचदा असं दिसतं की तणावाचं कारण खूप कमी आहे, पण तणावाचं कारण जरी क्षुल्लक असलं, म्हणजे आमच्या परिसरामध्ये 10 रुपयाची तंबाखू मिळाले नाहीत, आई वडिलांनी नकार दिला म्हणून एका मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. खरं तर कारण हे नव्हतंच, कारण निश्चित वेगळं असणार आहे, पण ते टोक का गाठलं गेलं, कारण मला आलेला ताण मला सांभाळता येत नव्हता, मला तो सांगता येत नव्हता, मला तो समजून घेता येत नव्हता. आणि मग अशा वेळेला आपण खूप टोकाची भूमिका
घेतो. निश्चित. त्याऐवजी जर आपण मध्ये थांबलो, आपण विचार केला, मदत मागितली, तर हे येणारे टोकाचे प्रसंग आपण कमी करू शकतो. खरंय. खूपच छान पद्धतीने आपण आपल्या जीवनातील ताणतणाव कसा कमी केला पाहिजेत याविषयी छान मार्गदर्शन केलं आपण. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की व्यायाम असतील, खेळ असेल किंवा वाचन, लेखन यासारख्या गोष्टी आपल्याला ताणतणावामध्ये किती उपयुक्त ठरतात? निश्चितच उपयोगी ठरतात. त्याचं कारण असं असतं की जेव्हा तुम्ही खेळता किंवा तुम्ही वाचता, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी समजत जातात. खेळांच्या बद्दल विचार करायला गेला तर तुम्ही खेळल्यावर ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तुम्हाला भूक लागते, भूक लागली की तुम्ही व्यवस्थित खाता. आणि जेव्हा आपण विचार करू, जेव्हा एक ताण आलेला असतो तेव्हा आपण म्हणतो टेन्शन आलंय, मग खाणं कमी होतं. आपण रोज जर 1-1.5 चपाती खात असू तर ती आपण अर्ध्यावर आणतो. मग या सगळ्यामुळे सिक्रिशन्स वाढत जातात मेंदूमधली, आणि त्याच्यामुळे आपण एका नकारात्मक भूमिकेकडे जास्तीत जास्त वळायला लागतो. याच्या विरुद्ध जर आपण व्यवस्थित खेळत असू, आपण स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असू, तर आपल्या मेंदूला पण वेगवेगळं खाद्य मिळतं आणि ते आपल्याला मदत करत राहतात की आलेल्या परिस्थितीमध्ये मला काय करायचंय याचा विचार करायला मी तयार होते. शेवटी तणाव म्हणजे काय, तर आलेली परिस्थितीला मी तोंड देण्यासाठी मी तयार आहे का नाही याचा मी आधी विचार करते. आणि मी बऱ्याचदा नकारात्मकरित्या त्याला तोंड देते, त्यामुळे तो मला तणाव वाटतो. जर तो सकारात्मक असेल तर तो मला तितका तणाव जाणवणार नाही. बरोबर. तो मला खूप ऊर्जा देईल. जसं मी मगाशी उल्लेख केला की 10वी साठी ती ऊर्जा होती, किंवा मला एव्हरेस्ट चढायचं असेल तर मला आलेला ताण गरजेचा आहे, किंवा ऑलिम्पिक्स मध्ये आपले खेळाडू खेळतात तेव्हा त्यांना त्यावेळेला आलेला ताण गरजेचा असतो, कारण त्यांना एका विशिष्ट टार्गेट पर्यंत पोहोचायचं असतं. पण हे ताण असे आहेत की जे मी सांभाळू शकत नाहीये, ते मला नकारात्मक गोष्टींकडे जास्त घेऊन जातात. मग कौटुंबिक कलहांना सुरुवात होते, एकमेकांमधल्या वाद सुरू होतात, आणि त्यातून निष्कर्ष काय होतो, तर त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो, सगळ्याच गोष्टींवरती होत जातो. त्यामुळे तणाव सांभाळण्यासाठी वाचन, व्यवस्थित खाणं, ची व्यवस्थित झोप घेणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. याच्यामध्ये आता मला एक फार महत्वाचा उल्लेख करावा वाटतो की आत्ताच्या परिस्थिती म्हणजे मगाशी मी परत म्हणतेय पोस्ट कोविडच्या सिच्युएशन बद्दल, पण मुलांमध्ये आता खूप जास्त ताण आहे. म्हणजे आपली मुलं शाळेत नाही जातात, घरीच ऑनलाईन शिक्षण घेतात. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा पहिल्या लॉकडाऊन मध्ये शाळा बंद झाल्या तेव्हा मुलं खूप खुश झाली, कारण परीक्षा नाहीत, शाळा नाही, म्हणून आनंद होता. आता परिस्थिती अशी झाली की मग हळूहळू ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, कारण काहीतरी पर्याय हवा होता. ऑनलाईन शिक्षण सुरू झालं, ज्यांच्या घरी मोबाईल आहेत, ज्यांच्याकडे लॅपटॉप्स आहेत, ज्यांना ही सुविधा उपलब्ध आहे ते शिक्षण घ्यायला लागले. पण ज्यांच्याकडे नाहीये ते ह्या प्रवाहातून थोडे बाजूला पडायला सुरुवात झाली. हळूहळू आता शिक्षकांनी सुरू केलं की जाऊन जिथं जिथं शक्य आहे वाड्या वस्त्यांवरती मुलांना गोळा करून शिकवणं पण सुरू केलं. पण आता या ऑनलाईनच्या शिक्षणाचे पण परिणाम वेगळ्या पद्धतीनं दिसायला लागले. मुलं एका ठिकाणी बसून अभ्यास करतात. शाळांमध्ये जेव्हा मुलं असायची तेव्हा मुलांचं एकमेकांबरोबर बोलणं व्हायचं, मुलांना मित्र लागतात, जसं मोठ्यांना त्यांच्या वयाचे लागतात तसं मुलांना सुद्धा मिक्सअप होण्यासाठी, बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, खोड्या घालण्यासाठी, भांडणासाठी, या सगळ्यांसाठी मित्र लागतात. तर हे सगळं आता त्यांच्यामधून बाहेर गेलेलं आहे. त्यामुळे एक थोडा वेगळा तणाव या आपल्या मुलांवरती सुद्धा आहे. आणि आता परत शाळा सुरू झाल्यात, तर आता मुलांच्या समोर एक वेगळा तणाव काय आहे की आपण जेव्हा ऑनलाईन करतो तेव्हा बऱ्याचदा मुलं स्क्रीन ऑफ करायची आणि त्यांचं काहीतरी काम चालूच करायचं. काही मुलं खूप सिरियसली पण ऐकत असते. बऱ्याचदा पालकांना त्यांच्यासोबत बसायला लागायचं, कारण मुलं काय शिकतायत हे कळण्यासाठी. पण आता आपण त्यांना शिफ्ट केलंय ऑनलाईन मधून ऑफलाईन मध्ये. बरोबर आहे. तर हे मुलांच्यासाठी खूप अवघड आहे, कारण आता एकदम शिक्षक समोर दिसतायत, त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि जेव्हा ऑनलाईन मधून तुम्ही ऑफलाईनला शिफ्ट करता तेव्हा 2 गोष्टींचा फरक पडतो की शिक्षकांनी समोर सांगितल्यावर मुलांपर्यंत ते पोचणं, त्याचा मुलांनी विचार करणं आणि त्याचं उत्तर देणं, याच्यामध्ये जी प्रक्रिया जाते तो एक आता मुलांना एक वेगळा ताण आहे की हे एकदम कसं सांभाळून घ्यायचं. एकदम रुटीन सुरू झालंय, शाळेत जावं लागणार आहे, म्हणजे माझं घर सोडून मला बाहेर जावं लागणार आहे.
म्हणून आता शाळा कमी वेळाच्या केलेल्या आहेत की मुलांचं समायोजन व्हायला पाहिजे, मुलांना लक्ष देण्याची परत एकदा मेंदूला सवय लागली पाहिजे. त्यामुळे ह्या ताणाचा सुद्धा आपण आता विचार करणं गरजेचं आहे. निश्चितच. खूपच छान याविषयी आपण माहिती सांगितलीत. म्हणजे आपण महत्वाचा मुद्दा चर्चिलात की एका विशिष्ट पातळीपर्यंत ताण देखील आला पाहिजेत. हो, कारण जसं की 10वीची परीक्षा आली तर त्या मुलांना तेवढे त्यांच्यासाठी ते डेडलाईन आहे की एवढ्या वेळात आपल्याला आपला अभ्यासक्रम संपवायचा आहे, अभ्यास करायचा आहे. आपण खेळाडूचं देखील छान असं उदाहरण दिलं. निश्चितच मला असं वाटतं की हा तेवढ्या काळापुरता आलेला ताण निश्चितच तो चांगल्या प्रकारचा असतो आणि तो यायला हवा. खूप छान पद्धतीने आपण याविषयी माहिती सांगितलीत. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की ताणतणाव नियोजन करण्यासाठी काही उपकरण आहे का? खरं तर तसं उपकरण म्हणजे स्वतःच. म्हणजे बघायला गेलं ना तर एखाद्या गोष्टीचा जो ताण मला जाणवतो तो तुम्हाला जाणवेलच असं नाही. बरोबर आहे. कारण मी काय विचार करते, माझी जडणघडण काय आहे, खरंय, आणि तुमची जडणघडण काय, तुम्ही काय विचार करता, याचा एक खूप महत्वाचा भाग या ताणतणावामध्ये येतो. निश्चित. म्हणजे मला बऱ्याचदा पालकांशी बोलताना एक लक्षात येतं की लहानपणापासून ज्या मुलांना आपण चुका करायची संधी देतो किंवा ज्या मुलांच्या मध्ये आपण आत्मविश्वास निर्माण करतो, त्या मुलांना आलेल्या कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची त्यांची तयारी लवकर असते. कंपॅरेटिव्हली ज्या मुलांच्या मध्ये सतत प्रेशर असतं, पालकांचा दबाव खूप जास्त असतो, त्यांना भीती वाटते, आत्मविश्वास कमी असतो. मग अशा वेळेला मूल धजावत नाही. मग ती छोटीशी जरी गोष्ट असली तरीही ती त्यांना खूप मोठी वाटते. म्हणजे आपण असं बघूयात की आता मला तुमच्याकडे बोलायला यायचं होतं, बरोबर आहे. जर माझ्यामध्ये आत्मविश्वास नसता तर मी इथं यायच्या आधी तुम्हाला 10 वेळेला विचारलं असतं निश्चित की मी येऊ का नको, मग तुम्ही काय विचारणार आहात, किंवा बोलताना ततपप होणं, भीती वाटणं, धडधड वाटणं, या सगळ्या गोष्टी व्यक्तिपरत्वे बदलत जातात. निश्चित. त्यामुळे ताणतणावाचा मापदंड म्हणजे आपण स्वतःच, की मला कुठल्या परिस्थितीमध्ये मी समायोजन करू शकते आणि कुठल्या परिस्थितीचा मला ताण येत नाही हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपण स्वतःकडं डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे, तर आपल्याला कळेल. खूप छान पद्धतीनं याविषयी माहिती आपण सांगितलीत. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न माझा आपणास असा आहे की ताणतणाव नियोजनामध्ये महत्वाची पायरी कोणती? महत्वाची पायरी ही, जसं मी मगाशी म्हटलं, की आपल्याला कुठं मदतीची गरज पडतीये ही ओळखणं. बर. कारण काय होतं, जे आपले नेहमीचे ताण आहेत, ताण म्हणजे आपण उदाहरण घेऊ की मला सकाळी उठायला उशीर झालाय, मला ऑफिसला पोचायला उशीर झालाय, त्यावेळेला मला आलेला ताण हा साहजिक असतो की मला आज लेट मार्क पडेल, किंवा माझे 3 लेट मार्क झाले असतील तर माझा पगारातून कपात होण्याची शक्यता असते, बरोबर आहे. हा ताण मी समायोजन करू शकते, मला जमू शकतो. पण हे जर सातत्यानं होत असेल आणि या ताणाचा परिणाम माझ्या शरीरावरती होत असेल, माझी झोप कमी होतीये, खाणं पिणं कमी होतंय, हृदयात धडधड खूप वाढतीये, घाम आल्यासारखा वाटतोय, तर हे शारीरिक गोष्टींमध्ये जेव्हा यांचं रूपांतर व्हायला लागतं तेव्हा समजावून घ्यावं लागेल की ऑल इज नॉट वेल. आणि मग गरज पडायला लागते की आपण डॉक्टर्सकडे जातो. मग डॉक्टरांकडे गेल्यावरती अर्थातच तुमचं पूर्ण डॉक्टर चेक करतात, पण तुमची शारीरिक रिपोर्ट जे येतात शरीराबद्दलचे, बीपी नॉर्मल आहे, बाकी सगळं चेक केलं, ते सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण तरीही हे कमी होत नाही. मग अशा वेळेला तुम्हाला गरज असते दुसऱ्या मदतीची, म्हणजे सायकोलॉजिस्टकडे जाणं किंवा सायकेट्रिस्टकडे जाणं किंवा काउन्सिलरची मदत घेणं. हे ओळखणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. मग तुम्ही तो ताण, म्हणजे तुम्हाला त्या ताणातून मुक्त होण्यासाठी किंवा त्या ताणामधून बाहेर पडण्यासाठी निश्चित मदत होऊ शकते. खरंय. खूप छान पद्धतीने आपण आता याविषयी माहिती सांगितली. याला जोडूनच माझा आणखी एक प्रश्न आपणास असा आहे की काही जण म्हणतात की ताणतणाव हा फक्त डोक्यात असतो, काही जण म्हणतात मनात असतो, काहींना ते पटतच नाही, काही म्हणतात नाटकं चालली जे काय चाललेलं आहे. तर हे म्हणणं कितपत योग्य आहे? कारण एकाच गोष्टींचा काही जणांना ताण येतो तर दुसरी गोष्ट आपण सांगितलं की काहींना तो येतच नाही. अनुकूल ताणामध्ये काही जणांचं, जसं आपण मगाशी सांगितलं की ठराविक ह्याच्यापर्यंत घेतलेला हा अनुकूल ताणामध्ये तो मोडला जातो. तर याविषयी आपण काय सांगाल? व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं हे बदलत जातं. पण जोपर्यंत मी म्हंटल ना की तो ताण तुम्हाला त्रासदायक ठरत नाही तोपर्यंत
तो ठीक असतो, हा. त्याची अडचण नाहीये. हम्म. आणि ताण येण्याची नाटकं नसतात. हम्म. म्हणजे मी बरेच पेशंट्स पाहिलेले आहेत की एन्झायटीचे जर पेशंट्स असतील हम्म. की ज्यांना आजार आहे अतिचिंतेचा, हम्म. ते तुमच्या दिनचर्या करू शकत नाहीत. हम्म. मग अशा वेळेला घरच्यांना कळत नाही की नक्की काय होत आहे. बरोबर. त्यांना असं वाटतं की विचार काय करत बसतेस, एके ठिकाणी काय एवढी कशाची काळजी वाटते, हम्म. कुलूप 10 वेळा उघडून बघणं, हम्म. हात 10 वेळा धुणं. हम्म. ह्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा त्यांना वाटतं की ही नाटकं आहेत, पण ही नाटकं नाही आहेत. हम्म. हा तुमच्या अति विचारांचा होणारा परिणाम आहे आणि जो तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि तो फक्त तुमच्यावर होत नाहीये, हम्म. तो तुमच्यावर होतो, तुमच्या कुटुंबावरती होतो. निश्चित. त्याची सगळी घडी विस्कटते, कुटुंबाची घडी विस्कटली जाते. बऱ्याचदा याचा एक वेगळा परिणाम असाही होतो आपल्याकडे की जे देवभोळे आहेत ते मग कुंडली, हवन याच्यामध्ये या गोष्टींकडे जास्त लक्ष देतात. ज्यांना समजतं ते डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे हा परिणाम फक्त नाटकी नसतो, तर त्याला एक शास्त्रीय बेस आहे. तो शास्त्रीय दृष्ट्या समजून घेण्यासाठी डॉक्टर्स अवेलेबल असतात. निश्चित. त्यामुळे अशा वेळेला निश्चितच त्यावेळेला मदत घ्यावी. आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घेतलं पाहिजे की ही खोटी नाटकं नाहीयेत. बरोबर. हे व्यक्तीनुसार बदलत जातं आणि ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. घरामध्ये जर असे कोणी असतील, आपल्या परिसरात असतील, तर त्यांना न हिणवणं, त्यांच्याकडे विचित्र पद्धतीनं न बघणं, सायकॅट्रिस्टकडे जाणं ही आपल्याकडे खूप काय म्हणू वेडा झालाय का अशा पद्धतीनं बघितलं, पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तर असं न करणं, त्यांना उलट सपोर्ट सिस्टीम म्हणून उभं राहणं, मदत म्हणून, ही खूप काळाची गरज आहे आता. अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण याविषयी सांगितली. मॅडम, यानंतरचा प्रश्न माझा असा आहे की आपण लहान मुलांसोबत काम करतात, तर मुलांचे ताणतणाव कसे ओळखावेत? म्हणजे कारण लहान मुलांचं काहीच कळत नाही, त्यामुळे याविषयी आपण काय सांगा? खरं तर आपण म्हणतो ना, मुलं ही देवाघरची फुलं, पण मुलं ही फार हुशार, प्रचंड, आत्ताची पिढी तर खूप जास्त हुशार, अतिशय टेक्नोसावी आणि पटकन सगळं समजून घेणारी. म्हणजे त्यांचे कान डोळे इतके तीक्ष्ण आहेत की घरात काय चाललंय हे त्यांना बघून, निरीक्षणातून फार लवकर कळतं. अगदी. तर मुलांच्या बाबतीत एक गोष्ट पालकांनी आवर्जून बघावी की मुलांच्या रोजच्या दिनक्रमात कुठे अडचण येतेय का, मुलांचं वागणं बदलायला सुरुवात झालीये का. म्हणजे एखादं हसरं खेळणारं जे मूल आहे, जे आई वडिलांशी रोज गप्पा मारतं, भरपूर खेळतं, ते हळूहळू शांत होतंय का, किंवा अक्रस्ताळेपणा वाढलाय का मुलांमधला, चिडचिड वाढलीये का. आता बऱ्याचदा पालकांशी बोलताना एक गोष्ट समोर येते की मोबाईल मधल्या ऑनलाईन शिक्षणामुळे असेल किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे असेल, मुलं खूप आक्रस्ताळी झाली आहेत. मोबाईल काढून घेतलेला चालत नाही, हट्टीपणा खूप जास्त वाढलाय. तर हे बदल आहेत मुलांमधले झालेले. तर हे मुलं ओळखता आले पाहिजेत. मुलांचं खाणं पिणं खूप बदलतं, म्हणजे मुलांचं खाणं पिणं पण कमी होतं. झोपेत मुलं घाबरून उठतायत का, बरोबर, किंवा झोपेमध्ये बऱ्याचदा भीतीदायक स्वप्न पडली आहेत, दचकतायत का, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर हे कळतं की मुलांना काहीतरी मुलांच्या मनात चालू आहे आणि हे सारखं म्हणजे इतर मुलांसारखं नाहीये, काहीतरी वेगळं आहे. किंवा एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास करायलाच मुलं धजावत नाही की हा नकोच मला, वही फेकून देणं असेल, खूप जास्त चिडचिड करणं असेल. तर ह्या गोष्टी समोर येत असतील तर निश्चित पालकांनी विचार करायला हवं की ही चिंतेची बाब आहे मुलांमधली. कारण मुलांना ना आपल्या सारख्या भावना व्यक्त नाही करतायत. म्हणजे मला वाईट वाटलंय हे मुलं सांगू शकत नाहीत, ती रडतात, काहीतरी फुटकळ कारण काढून रडतात. म्हणजे मला हे नको आहे, भाजी आवडती नाही केली म्हणून रडतील, पण खरं कारण काहीतरी वेगळं असतं. त्यामुळे मुलांच्या रडण्याकडे, खूप जास्त रडण्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. निश्चित. म्हणजे छान पद्धतीनं याविषयी आपण मार्गदर्शन केलं. याला जोडूनच पुढचा प्रश्न असा आहे की या कालावधीमध्ये किंवा या परिस्थितीमध्ये पालकांनी नेमकी कशा पद्धतीनं पावलं उचलली पाहिजेत? कारण बऱ्याचदा काय होतं की मुलगा किती म्हणजे मोठा जरी झाला तरी पालकांना काय वाटतं की त्यांनी माझं सगळं ऐकलं पाहिजे. काय सांगाल आपण? मला वाटतं याच्यात आपण 2 पद्धतीनं बघू शकतो. जी मुलं किशोरवयीन अवस्थेच्या अलीकडची आहेत, पण ज्याला टीनेज म्हणतो, म्हणजे 5वी 6वी 7वी, तर या मुलांच्या बाबतीत
मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्यावेळेला मुलं सगळं आई वडिलांच्या ऐकण्याच्या परिस्थितीत असतात. हम्म. आवडतं, आई जे सांगते, वडील जे सांगतात ते समजून घ्यायची तयारी असते. आणि जसे जसे ह्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात आणि मग चक्र बिघडायला लागतं. मग मित्रमंडळ जास्त आवडायला लागतं. मित्र ज्या पद्धतीनं किंवा त्यांचा ग्रुप असतो मुलांचा मुलींचा, त्याला आम्ही म्हणतो पियर ग्रुप प्रेशर. ह्या ग्रुप ज्या पद्धतीनं वागतो त्या पद्धतीनं मूल वागणं जास्त पसंत करतं, कारण त्या ग्रुपमध्ये राहायचं असतं. तो ग्रुप एकत्र असावा असं सारखं वाटत असतं. तर ह्याच्यामध्ये एक दुसरी शक्यता अशीही असते की आई आणि वडिलांचं वय आणि मुलाचं वय ह्याच्यामध्ये फार तफावत असते, ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो. त्यामुळे आताची मी मगाशी उल्लेख केला की मुलं फार टेक्नोसवी आहेत. बरोबर आहे, आपल्या खूप काळाच्या पुढे आहेत. त्यामुळे मुलांना मोबाईल मधल्या गोष्टी फार पटपट कळतात. तेच बघायला गेले तर आपल्यासारख्या पिढीला त्या कळायला थोडासा वेळ जावा लागतो, उशीर होतो. तर मला वाटतं मुलांच्या ह्या टेक्नोसावी गोष्टींकडे थोडं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. त्यांना पॉझिटिव्हली अप्रिशिएट केलं पाहिजे, त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. तर ही संवादाची घडी सुरू होते. अगदी. जर मुलांना वयात येताना तुम्ही खूप सारख्या सूचना दिल्या तर मुलं वैतागून जातात. म्हणजे फार लांब कशाला, मी माझंच उदाहरण देते. माझा मुलगा पण आता 9वीत आणि आमचे पण कधी कधी फटाके फुटतात घरात. तर अशा वेळेला मला तो पेशन्स ठेवावा लागतो की मग एकदा त्याला सूचना दिली आहे, दोनदा दिली आहे, तर त्याच्या पुढे मी रिपीट नाही करून चालत, परत नाही सांगून चालत. मग तो वैतागतो माझ्यावरती. तर ही जी बाब आहे ना, ही पालकांनी लक्षात ठेवावी लागते. की अशा परिस्थितीमध्ये जो मुलगा आधी आईच्या खूप जवळ असतो तो थोडा दूर व्हायला लागतो. आणि मग वडील आयडियल वाटायला लागतात. वडिलांचं बोलणं, ते कोणाबरोबर राहतात, काय वागतात, त्या पद्धतीनं आपण आहोत या लेवलला तो वडिलांकडे बघायला लागतो. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये वडिलांचं व्यसनाधीनता असेल, वडिलांना असणारं बाकी काही गोष्टींची अडचण असेल, तर त्या सगळ्या गोष्टी मुलं बघत असतात. त्यामुळं ह्या काळात तर आई वडिलांनी खूप समंजसपणे, खूप काय म्हणू, थोडे जास्त पेशन्स आई वडिलांना घ्यावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांना हे सांगावं लागतं की हे का होत आहेत बदल. आपल्याकडे मुलींशी बोलायची पद्धत आहे, म्हणजे शाळांमध्ये मुलींबद्दल बरोबर सेशन्स व्हायचे, आताही काही ठिकाणी ऑनलाईन सेशन्स होतात, पण आपण मुलांबद्दल ह्याविषयी नाही बोलत. तर माझी विनंती आहे सर्व पालकांना की तुम्हाला नसेल शक्य तर तुमचे फॅमिली डॉक्टर्स असतील, गायनेकोलॉजिस्ट असतील, त्यांच्याकडे जाऊन घेऊन जावा मुलांना, जेणेकरून मुलांना आणि मुलींना दोघांनाही कळलं पाहिजे की हे बदल का होत आहेत. ज्या घरांमध्ये मुलं आणि आई वडील मोकळेपणानं संवाद करू शकतात तिथे हा संवाद व्हायला पाहिजे. खरंय. म्हणजे हा एकदा संवाद सुरू झाला ना की मुलांच्याही लक्षात येतं की माझं वागणं का बदलतंय. आणि मग मुलांचं वागण्यातला चिडचिडेपणा, आई वडिलांकडं नकारात्मक दृष्टीनं बघणं थोडं कमी व्हायला लागतं. म्हणजे आता गंमत सांगायची तर खाबिलेम हा सध्या या जनरेशनचा फार आवडता झालेला आहे, त्याचे व्ह्युअर्स खूप आहेत. असं तर खाबिलेम ज्या पद्धतीनं करतो तसं मुलं जेव्हा घरात करतात तेव्हा आपण त्यांना हटकून नाही चालत. आपण म्हणलं पाहिजे काय यार हे, कोण आहे हा, काय करतो हा, तुम्हाला ते दाखवतील. आणि तिथून ती संवादाची घडी सुरुवात होईल आणि ती व्हायला हवी. म्हणजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये या मुलांच्या समोर खूप वेगळी आव्हानं आहेत, वेगळे प्रश्न आहेत, वेगळ्या अडचणी आहेत ज्यांचा आपण विचार नाही करू शकत. कारण आता स्पर्धेचं युग आहे. तर या सगळ्यामध्ये मुलांना खंबीरपणे सामोरं जाण्यासाठी, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, मुलांनी केलेल्या चुका स्वीकारण्यासाठी आपलं घर ही एक खूप मोठी गरजेची शाळा आहे की जिथं आपण मुलांना आत्मविश्वास दिला पाहिजे की तू काहीही कर, फक्त घरी सांगून कर. तर पुढचे येणारे अनेक नको असलेले प्रसंग आपण टाळू शकू. मुलांच्या सोबत बोलणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, त्यासोबतच त्यांनी काय अभ्यास केला हे सुद्धा बघणं, खरंय, ही सुद्धा काळाची आत्ता गरज आहे. कारण काही केसेसमध्ये अशा आलेल्या की मुलं अभ्यासाच्या नावाखाली एकत्र बसतात आणि नको त्या गोष्टी मुलांच्या समोर येतात आणि त्यातून खूप मोठं काय म्हणू प्रश्न निर्माण झाले की आता नक्की या मुलांचं करायचं काय. त्यामुळं
मुलांच्या सोबत मोकळेपणानं संवादाला सुरुवात करणं, आणि आई वडील दोघांनी पण. ती कोणा एकट्याची जबाबदारी नक्कीच नाहीये. बरोबर. त्यामुळे दोघांनी ह्या संवादाला सुरुवात करणं, तर आपण या जनरेशन सोबत थोडंफार चालू शकू. निश्चित निश्चित. खूप छान याविषयी आपण माहिती सांगितलीत की पालकांनी या परिस्थितीमध्ये नेमकं काय केलं पाहिजे. अतिशय छान. मॅडम, यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा आपण मार्गदर्शन हो. करत असतात. बऱ्याचदा त्यांचं वयच असं असतं की आई वडिलांपेक्षा आपण सांगितलं की मित्रमैत्रिणींकडे झुकतं माप पाहायला मिळतं आणि पालकांच्या अपेक्षा असतात की मुलांनी सगळं आमचं ऐकलं पाहिजेत. तर आपण मुलं आणि पालक या दोघांमधील दुवा साधण्याचं काम करत आहात असं मी म्हणेन. हो. तर याविषयी आपण काय सांगाल? कारण यामध्ये थोडंसं आपण जसं सांगितलं की पालकांना पण समुपदेशनाची गरज गरज आहे. असते. हो. कारण या वयात त्यांचं जसं आपण सांगितलं की मित्र म्हणून त्यांच्याशी वागणं किंवा त्यांच्याशी संवाद हो. साधणं. तर काय सांगाल नक्की आपण याविषयी? हे जसं मगाशी मी म्हटलं की मित्र म्हणून संवाद तर साधलाच पाहिजे, पण कधी कधी आपल्याला ती एक पालकत्वाची रेषा पण ठेवणं गरजेची असते. म्हणजे तो तारेवरची कसरतच आहे खरंय. खरं तर. खरंय. म्हणजे कधी वाटलं तर कधी मऊपणानं घेणं, कधी ही मुलं अगदीच लहान होतात. म्हणजे 5वी-6वीचं मूल जसं वागेल तशी ही मुलं वागतात. आणि कधी कधी इतकी मोठी होतात की आपल्याला प्रश्न पडतो की अरे हा एवढा मोठा कधी झाला. तर हा जो पालकत्वाची ही जी तारेवरची कसरत आहे ही सांभाळण्यासाठी ना, सगळ्यात पहिलं म्हणजे आपलं मूल जसं आहे तसं आपण समजून घेऊया. आपल्या मुलाला काय आवडतं, काय आवडत नाही. म्हणजे मूल कुठल्या गोष्टींमध्ये चांगलं आहे, कुठल्या गोष्टींमध्ये चांगलं नाही, हे डोळसपणे बघायला शिकूयात. कारण बऱ्याचदा तुम्ही हे जे विचारलं त्याच्या मागचं एक मला महत्वाचं कारण वाटतं की बऱ्याचदा पालक मुलांचं सगळं वागणं हे मार्कांशी तोलतात. खरंय. की मार्क चांगले आले तर माझा मुलगा चांगला किंवा मुलगी चांगली, किंवा तू मार्क इतके मिळव तर मी तुला हे आणून देईन, तुला ते आणून देईन. पालक म्हणून मुलांना गोष्टी देणं किंवा मला जे मिळालं नाही ते तुला मिळणं हे गरजेचं आहे, हे अगदी बरोबर आहे. पण किशोरवयीन वय असं आहे की जिथं तुम्ही मुलांना जाणीव सुद्धा करून दिली पाहिजे की तुझं काय चुकतंय आणि काय बरोबर येतंय. तुला गरज असलेल्या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीयेत, आणि जर तू मागितल्यास तरी त्याची गरज आहे का याची पण विचार मुलांना व्हायला पाहिजे. की माझ्या मित्राकडे एखादी महागडी गोष्ट आहे तर ती तुला का आणून द्यायची. किंवा आता डिकोडिंगचं एक वेगळं फॅड निघालंय, बरोबर आहे. तर ते का करायचं, कशासाठी करायचं. जाहिरात दाखवतीये, आपल्याला भीती वाटतीये की मूल स्पर्धेमध्ये मागं पडणार आहे म्हणून करायचंय, का आपल्याकडे असलेल्या सगळ्या आर्थिक गोष्टी, आपण जी साठवलेली पुंजी आहे कष्ट करून, ती आत्ताच त्या सगळ्या ह्याच्यात टाकून द्यायची, खर्च करायची, आणि मग पुढच्या शिक्षणासाठी काय ठेवायचं. त्यामुळे पालकांनी पण थोडा सजगपणे विचार करणं, डोळसपणे बघणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आणि मूल जसं मी म्हटलं आहे त्या पद्धतीनं स्वीकारूया. कदाचित आता मूल कमी असेल आपल्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये, त्याच्या शिक्षणाच्या संदर्भात, पण त्याच्याकडे चांगल्या गोष्टी काय आहेत याचा आपण विचार करूया. 9वी-10वी मध्ये अडचण एक महत्वाची काय होते की मुलं थोडी हळूहळू उशिरा वयात येतात आणि मुली लवकर वयात येतात. त्यामुळे मुलींमध्ये मॅच्युरिटी आलेली असते थोडी लवकर आणि मुलांमध्ये ती थोडी उशिरा येते. मग अशा वेळेला मुलांना खेळायला पाठवणं, कारण मुलं खेळली की हार्मोन्सचा बॅलन्स राहण्याची जास्त शक्यता असते, त्यांची चिडचिड कमी होते, एनर्जी जाते. त्यामुळे मुलं खेळली पाहिजेत. एखादा मैदानी खेळ असेल, अभ्यासाचा फार जास्त ताण न देता, म्हणजे अभ्यास ही मुलांची जबाबदारी आहे ना की पालकांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी मुलांनी करण्यासाठी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मुलाला समजत नसेल की मी कुठल्या विषयाचा अभ्यास कधी करू, मला वेळेचा अभाव वाटत असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सपोर्ट करा, याच्यामध्ये तुम्ही मदत करा, पण त्याला बर्डन नका देऊ. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही चालत गेलात मुलासोबत तर निश्चितच होणारे कलह हे खूप कमी होतील. आणि मग मुलांना सुद्धा कळायला लागतं की आपले आई वडील हे आपले फक्त आई वडील नाहीयेत, तर ते एकदा मित्रमैत्रिणी पण होतात आणि ते आई वडील पण होतात. महागडी गोष्ट मुलांना द्यायची का नाही हा प्रत्येक पालकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, बरोबर आहे.
कारण तो त्यांनी निवडायची गोष्ट आहे. पण मी विनंती करेन की मुलांना गोष्टी द्यायच्या आधी त्याचा विचार करा, त्याची कारणं विचारा. नाहीतर मग पुढच्या मागण्या मुलांच्या इतक्या वाढत जातील की मुलांना नकार पचवता येणार नाही. निश्चित. आणि मुलांना नकार पचवायला शिकवणं ही पालकत्वाची एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे हे होणारे कलह किशोरवयीन वयामधले हे कमी व्हायला खूप मदत होईल. निश्चित. अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. यानंतरचा माझा प्रश्न आपणास असा आहे की आपण सध्या ऊसतोड कामगारांच्या किंवा विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी काम करत आहात. हो. तर हे काम करत असताना आपल्याला कोणकोणत्या समस्या जाणवतात? याच्यात मी 2 भाग करेन. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या बद्दलच्या समस्या वेगळ्या आहेत आणि विशेष गरजा असलेल्या म्हणजे उदाहरणार्थ डिस्लेक्सिक मुलं असतील, वाचनातील अक्षम मुलं असतील, लिखाणातील अक्षम, अतिचंचल, चंचल, तर या मुलांच्या वेगळ्या समस्या आहेत. तर मी आधी ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या बद्दल सांगते. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांबरोबर काम करताना एक महत्वाची बाब मला जाणवली की या मुलांमध्ये ना अंगणवाडी चं काम खूप कमी आहे. म्हणजे आपल्याकडे 3.5 वर्षाचं मूल झालं की अंगणवाडीत आपण नेतो. 3-3.5 आता तर खूप लवकर नेतात पालक, ज्यांना खूप घाई आहे असे पालक. तर ते का असतं की मुलांनी एका जागी बसणं, गोष्टी देणं, त्यांच्या मुलांमध्ये मिसळणं, गाणी ऐकणं, एक विशिष्ट वेळापर्यंत बसून एक काम पूर्ण करायला शिकणं आणि स्वतःची कौशल्य म्हणजे डबा खाणं, शी शू कळणं, ही खूप बेसिक गोष्टी आहेत आणि त्या मुलांना कळल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टी या ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये नाही दिसत. याचं कारण म्हणजे आई वडील पहाटे 4 वाजता कामाला जातात. बरोबर आहे. आणि कामाला 4 वाजता गेल्यावरती मुलांकडे लक्ष कोण देणार? या मुलांना तर आई वडील फडातच घेऊन जातात कारण ही इतकी लहान मुलं आहेत की त्यांना ते समजू पण शकत नाही. मग फडात गेल्यावरती त्यांच्यावरती लक्ष देणं तर शक्य होत नाही. आणि जेव्हा 3 ते 6 हा जो काळ आहे अंगणवाडीचा आहे तो नसताना जेव्हा मूल एकदम पहिलीत येतं तेव्हा मुलाला फार अवघड जातं. मुलांना अनेक प्रश्न पडतात, म्हणजे अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं की एका ठिकाणी खूप वेळ बसता येत नाही. नंबर 2 की मुलांना खूप मोठ्या इमारतींची भीती वाटते. म्हणजे जेव्हा मुलांशी बोललं जातं तेव्हा प्रकर्षाने येते की तुमच्याकडची शाळा ह्या खूप मोठ्या आहेत, आमच्याकडच्या एवढ्या मोठ्या नाहीये. म्हणजे आपण विचारही नाही करू शकत. या गोष्टींची त्यांना भीती वाटते. किंवा जेव्हा मोठी भावंड, मोठी म्हणजे किती की साधारण 6 वर्षाचा मुलगा हे 3 वर्षाच्या मुलाला सांभाळतात. हा किती मोठा ताण आहे या मुलांवरती. तर ह्या प्रकारचे ताण ह्या मुलांना सामोरं जावं लागतं. आणि घरकाम, सगळ्याच मुलांना घरकामात मदत करावी लागते. अगदी 3रीची मुली सुद्धा चुलीजवळ स्वयंपाक करणं शिकून जातात. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे आणि हा खूप मोठा ताण असतो या मुलांना. त्यांना तो कळू शकत नाही, पण तो आम्हाला अभ्यास करताना कळतो. आणि हे प्रश्न खूप मोठे आहेत, भेडसावणारे आहेत की या मुलांचे ताण सांभाळणं फार कठीण काम असतं. मग त्याच्यासाठी आम्ही थोडेफार मॉडिफिकेशन्स करायला सुरुवात केली की ज्या मुलांना मोठ्या इमारतींची भीती वाटते, मग ती 6वीतली असोत, ती 7वीतली असोत, आम्ही आधी या मुलांना 4थीच्या वर्गांमध्ये बसवायचो की त्यांची शाळेची थोडी भीती कमी झाली. कारण 4थीची शाळा छोटी असते, वर्ग लहान असतो. तिथे बसून झालं की मग थोड्या दिवसांनी पुढच्या इयत्तेमध्ये घालणं. किंवा जर एकच मूल 7वीचं आहे आणि बाकीची सगळी मुलं 4थी-5वीची असतील तर ते जायला नकार देतं, कारण माझं कोणीच नाहीये ना सोबती, मला एकदम सगळीच नवीन मुलं आहेत. मग अशा वेळेला शिक्षकांशी बोलून दोन्ही शाळांमधल्या ते समायोजन करणं की या मुलाला थोडे दिवस या मुलांसोबत बसू दे आणि ज्या हायस्कूलमध्ये मूल आहे तिथल्या मुलांना जाऊन भेटून त्याला आधीमध्ये तुम्ही कार्यक्रमां म्हणजे खेळाच्या वेळेला बोलवा, या पद्धतीनं की जेणेकरून हा जो गॅप पडलाय तो कमी होईल. आता मी येते की डिस्लेक्सिक किंवा वाचनातील अडचणी असलेल्या अतिचंचल आणि चंचल मुलांकडे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची समस्या, जसं मी मगाशी उल्लेख केला की ह्या मुलांना सुद्धा अतिचंचल आणि चंचल मुलांना एके ठिकाणी बसायला अडचणी निश्चित येतात. पण या मुलांच्या समोर एक महत्त्वाची अडचण ही असते की त्यांनी दिवसभरात शिक्षिका जे काही लिहून देते ते काम ते पूर्ण नाही करू शकत, ते काम अर्धवट राहतं. बऱ्याचदा या मुलांच्या वह्या अपुऱ्या असतात,
हे लिहिलेला नसतो, होमवर्क लिहिलेला नसतो, घरचा अभ्यास लिहिलेला नसतो. आणि काय होतं, शिक्षिका सांगतात तुम्ही लिहून घ्या म्हणून त्या फळ्यावर लिहितात आणि मुलं वहीत लिहितात. मग अशा वेळेला फळ्यावरून मला वहीत लिहिताना मला फोकस शिफ्ट करायला लागतो, मला वरून खाली बघायला लागतं. बरोबर आहे. शिक्षिकांनी वरच्या म्हणजे मी पहिल्या ओळीला आहे फळ्यावरती आणि मी वहीमध्ये जर तिसऱ्या ओळीला आहे तर मला कळतच नाही मी कुठली ओळ कुठं लिहायची आहे आणि मग मुलं गोंधळून जातात. म्हणून या मुलांच्या वह्या बऱ्याचदा कशाही लिहिलेल्या असतात, पानं फाडलेली असतात, अपुरे हे दिसतात. तुम्हाला बऱ्याचदा ह्या मुलांच्या वह्यांमध्ये लाल रेषा दिसतात. शिक्षकांनी सांगितलेले प्रश्न की पूर्ण नाहीये, हे अर्धवट लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांना डिस्लेक्सियासारख्या अडचणी आहेत, वाचनातील अडचणी आहेत, त्यांना जे इथं वाचायचीच भीती वाटते तिथं ते तयारच होत नाहीत ना बरोबर वाचन करायला. आणि मग जेव्हा आपण तयार नसतो तेव्हा आपण ती गोष्ट टाळत जातो आणि हे सगळं प्रेशर कुठं उतरतं तर ते मार्कांवरती उतरतं. परत एकदा की आई वडिलांना प्रश्न पडतो की अरे माझं मूल बाकीच्या गोष्टींमध्ये खूप छान आहे, चित्रकला उत्तम आहे, सूचना सगळ्या समजतात, सूचना न समजायला काही अडचणी नाही आहेत, फळ्यावरची म्हणजे फळ्या पुसायलाच द्या ते काम उत्कृष्ट, वर्गाच्या बाहेरची कुठलीही कामं द्या तुम्ही, किंवा सांस्कृतिक ह्याच्यामध्ये खूप छान आहेत. पण जेव्हा अभ्यासाचा विषय येतो तेव्हाच काही मागं पडतात, मग ही मुद्दाम करतात, मग ही आळशी आहेत, याला समजतच नाही का, मग डोकंच नाहीये का, हे सगळे प्रश्न पालकांना पडायला लागतात. आणि हे सगळ्यात महत्वाचं मला कारण वाटतं की आपल्यामध्ये समाजाचं एक प्रेशर आई वडिलांवरती असतं की माझा मुलगा काय आहे हे परत एकदा मार्कांवरून कळतं. अगदी 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 मार्क म्हणजे सगळं काही आहे. आणि माझ्या मित्राच्या मुलाला किंवा मैत्रिणीच्या मुलाला जास्त मार्क्स आहेत म्हटल्यावर मला माझ्या ह्याला पण पडले पाहिजे, ही अपेक्षा खूप चुकीची आहे. मूल ज्या गोष्टींमध्ये चांगलं आहे त्या गोष्टींमध्ये स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्यामुळे या मुलांना जास्त अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि मग ही नाळ थोडी तुटत जाते पालकांची आणि मुलांची. तर हे प्रश्न या मुलांच्या समोर निश्चित काम करताना बऱ्याचदा समोर येतात. अतिशय छान पद्धतीने आपण ऊसतोड कामगारांच्या मुलांविषयी आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांविषयी सुद्धा छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. मॅडम, या कार्यक्रमातील माझा शेवटचा प्रश्न आपणास असा आहे की आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे, तर या दिनानिमित्त आपण रसिक श्रोत्यांना कोणता संदेश द्याल? मला वाटतं आता मानसिक आरोग्य दिवसानिमित्त मला असं सांगू इच्छिते मी सर्व श्रोत्यांना की आपलं मानसिक आरोग्य हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्याचा आपणच विचार करणं ही आता काळाची गरज आहे. खरंय. आणि जिथं गरज आहे तिथं मार्ग पण आहे. जेव्हा वाटेल आपल्याला की माझं मानसिक आरोग्य बिघडतंय किंवा मला नाही बिघडलेलं पण मला तरीही मदतीची गरज आहे असंही होऊ शकतं की मला काही गोष्टींना रोजच्या ह्याच्यात थोड्याफार गोष्टी अडतायत, तर अशा वेळेला तज्ज्ञांची मार्गदर्शन घ्या, त्यांचा सल्ला घ्या, त्यांची मदत घ्या आणि समुपदेशनाकडे जाणं, समुपदेशकाची मदत घेणं, सायकोलॉजिस्टची मदत घेणं किंवा सायकॅट्रिस्टची मदत घेणं ही आता काळाची गरज आहे. आणि तरच आपण या काळाबरोबर चाललो तर आपल्या समाजाचं, आपल्या परिवाराचं आणि आपल्या कुटुंबाचं आपण मानसिक आरोग्य चांगलं ठेवू शकू. धन्यवाद. निश्चितच खूप छान संदेश दिलात. नक्कीच रसिक श्रोत्यांपर्यंत आम्ही तो पोहोचू. श्रोते हो, आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्तानं आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत समीक्षा, संध्या, मिलिंद. खूप छान पद्धतीने आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या प्रश्नांवर आज बातचीत केलेली आहे. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आज आपण सहभागी झालात आणि या विषयावर, महत्त्वाच्या अशा विषयावर आमच्याशी चर्चा केलीत, त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आणि रसिक श्रोत्यांच्या वतीने देखील मी RJ स्नेहल आपले मनपूर्वक आभार मानते आणि आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद स्नेहल, मलाही खूप छान वाटलं सर्व श्रोत्यांशी गप्पा मारून. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्वतःची काळजी घ्या, तणावापासून दूर राहा. आपण पुन्हा भेटणारच आहोत नवीन विषयासह, नव्या माहितीसह. तोपर्यंत ट्यून राहा 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.